नमस्कार, आपण पाहत आहात ज्वालादीप न्यूज. मी आहे दीपिका. भद्रावती शहरातील मुख्य रस्ता सध्या बाजारपेठेस रूपांतरित झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासन सुस्त, नागरिक त्रस्त आणि दुकानदार मात्र मस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भद्रावती शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वे स्टेशन पर्यंत जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग आहे. मात्र सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी अर्धा तास दुकानदार आणि भाजीपाला विक्रेत्यांची अक्षरशः काबीज केली आहे. काही मोठ्या दुकानदारांनी तर फुटपाथ ओलांडून थेट रस्त्यावर लोखंडी पाईपचे शेड उभारले आहेत. कपड्याची दुकाने, फर्निचर शोरूम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूची दुकाने सकाळपासून रात्रीपर्यंत रस्त्यावरच आपले शोरूम सजवताना दिसतात. या दुकानामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांनी उरलेला रस्ताही व्यापून टाकला आहे. परिणामी वाहतूक कोंडी, अपघाताची भीती आणि नागरिकांची गैरसोय वाढली आहे. मुख्यत्वे बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, सातपुडे मेडिकल चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मस्जिद चौक आणि गांधी चौक या भागात परिस्थिती गंभीर झाली आहे. कमालीची बाब म्हणजे प्रशासन मात्र या बड्या दुकानदारावर मेहरबान असल्याची चर्चा आहे. वारंवार तक्रारी होऊनही कारवाई होत नाही असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. नागरिकांच्या मते भाजीपाला विक्रेत्यांसाठी नगर परिषदेकडून स्वतंत्र व सोयीस्कर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. फुटपाथ मोकळे करून रस्त्यावरील पांढऱ्या रेषेच्या आतच वाहन पार्किंगची व्यवस्था करावी. नगर परिषद आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई केल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकते आणि अपघाताचा धोका टाळता येईल. रस्त्यावर दुकाने लावण्याआधीच कारवाई झाली तर ही समस्या कायमची सुटू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भद्रावतीचा मुख्य रस्ता पुन्हा रस्ता होणार की कायमची बाजारपेठ? प्रशासन जागे होणार का? कॅमेरामनसह सुनील देदावार, ज्वालादीप न्यूज, भद्रावती.